या बालाला बरंच टाइमपास करायची सवय आहे. टॅक्सीवाल्याबरोबर टाइमपास चाललाय त्याचा. एक टॅक्सीवाला त्या साईडला उभा आहे आणि हा ह्या साईडला आहे आणि हाक मारतो त्याला. हाक मारायची स्टाईल बघा. टॅक्सी टॅक्सी लेफ्ट जे राईट जे सरळ इकडे चाल. टॅक्सीवाला आला म्हणाला, बोला साहेब, चल जरा वाशीला चल, वाशीला चल. साहेब मी वाशीला जाणार नाही. काय रे तिकडे माणसं राहत नाहीत, तिकडे ढोरं राहतात, वाशीला का नाही जाणार बोल. साहेब कशाला माझ्या गळ्यात पडते. गल्यान पडतो मी, माझ्या बायकोचे गल्यान नाही परत, तुझे गल्यान पडू. बोला साहेब मला माफ करा, भीक मागते करा तुझ्याकडे, वाशीला का नाही जाणार बोल. साहेब तुमची कमाल आहे. कसली कमाल आहे रे, मी काय सर्कस करतो. इतक्या दुसरा टॅक्सीवाला त्याच्या जवळ आला, म्हणाला साहेब जाऊ द्या, दुपारची वेळ, त्याला जेवायचं असेल, तुम्ही माझ्या टॅक्सीत बसा, तुम्हाला कुठे वाशीला जायचं नाही. आमच्या लॅपरेत पडू नको, चाल पोकल बांबूचे पटके घालेन. बोले साहेब जाऊ द्या, दुपारची वेळ, त्याला जेवायचं असेल, तुम्ही माझ्या टॅक्सीत बसा, मी तुम्हाला वाशीला सोडतो. तुम्हाला वाशीला जायचं नाही. नाही रे मला कुठेच जायचं नाही, इथेच राहतो मी 4थ्या माल्यावर. माझी बायको म्हणे बोलली 10 मिनिटांनी तर अर्धा तास झाला. ती काय आली ना, आम्ही दोघं टाइमपास करतो. आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एक प्रथा आहे ज्याला आपण पितृ अमावस्या असं म्हणतो. आता ही साऊथ मध्ये गेलात, नॉर्थ मध्ये गेलात तर ही प्रथा तुम्हाला थोडीशी वेगवेगळी चेंज पाहायला मिळते. पण आपल्या इथे कसं महाराष्ट्रामध्ये चाळ सिस्टम आहे, बिल्डिंग वगैरे आहेत, तर लोक काय करतात, पितृ अमावस्येच्या दिवशी जेवणाचं ताट घराच्या कावल्यावर ठेवतात, कावळ्याला हाक मारतात. माझ्या मित्राने जेवणाचं ताट घराच्या कावल्यावर ठेवलंय, पितृ अमावस्येच्या दिवशी कावळ्यांना हाक मारतोय. कावळ्यांना हाक मारायची स्टाईल बघा. काव 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 काव. त्याचं काव काव ऐकून शेजारचा भैया बाहेर आला. का रे जनार्दनी काव काव कर रहा है. काव काव का. अरे भैया आज पितृ अमावस्या है ना. पतरी समोसा ये कौन से होटल में मिलता है. अरे पतरी समोसा नाही, पितृ अमावस्या. ते काय आमची जुनी लोक गचकली ना, त्यांच्यासाठी जेवणाचं ताटाचं घराच्या कावल्यावर ठेवायचा. कावले तर जेवणाला टोच मारतात. भैया म्हणाला हमारा भी बहुत लोग खत्म हो गया है, हमको भी ऐसा करना पडेगा. भैयाने सुद्धा जेवणाचं ताट घेतलं, घराच्या कावल्यावर ठेवलं आणि भैया कावळ्यांना हाक मारतो. त्याची स्टाईल वेगळी. अरे काव काव, आ जाओ हमको ड्यूटी पे जाना है भाई. काव काव. त्याचं काव काव ऐकून जनार्दन बाहेर आलाय. ज्या आला भैया चपरावर काय करतो. कावले ना आले. भैया म्हणाला आएगा जरूर, हमारा यूपी बहुत दूर पड़ता है, अकेला नहीं आएगा, पूरा खानदान को लेके आएगा. अरे काव काव, आना है तो आओ, नहीं तो सब मिलकर